नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नागपूरमध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन हे सुरू आहे आणि अधिवेशन सुरू झाल्यापासून सध्या एक विषय प्रामुख्याने सभागृहात बोलला जातोय, तो म्हणजे बीडमध्ये जे हत्या प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात। बीड जिल्ह्यातल्या मत्स्यजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली, या हत्येमध्ये सहभागी असणारे आणि या हत्येचा मास्टरमाइंड कोण आहे त्याला अटक करावी अशी मागणी वारंवार सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्षातील आमदार असतील हे सभागृहात करताना आपल्याला दिसत आहेत। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सभागृहामध्ये आपली भूमिका मांडणार आहेत। परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला तो प्रकार अत्यंत वेदनादायी, क्लेशकारक आणि मन सुन्न करणारा असाच आहे। त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। यामध्ये जे म्हणून कोण दोषी आहे त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, ही आमची सुद्धा भूमिका आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही लोक वेगळ्याच पद्धतीने या प्रकरणाकडे बघत आहेत। कुठेतरी यात जातीचा विषय यामध्ये आणला जातोय की काय अशी शंका निर्माण व्हावी असा हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे सर्वच समाजाने सर्वांनीच अत्यंत सजग आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे। संतोष देशमुख यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करतायत, ते समोर सुद्धा येईल। यामध्ये सहभागी असणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी अटकसुद्धा केलेली आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात निवेदन करणारच आहेत, कारण हा विषय खूप गंभीर आहे। महाराष्ट्राच्या उच्च परंपरेला काळीमा फासणारीच ही घटना आहे। यात कोण दोषी असतील त्या सर्वांना कठोरातलं कठोर शासन व्हायला पाहिजे, कारण हा खून ज्या प्रकारे केला गेला, संतोष देशमुख यांना जी बेदम मारहाण करण्यात आली आणि बरेच असे प्रकार त्यावेळी घडले, हे सगळं शवविच्छेदन अहवालातून आता या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत। बरं, या प्रकरणावर विरोधी पक्षाचे आमदारच बोलत आहेत असं नाही, तर सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा सभागृहात यावर आवाज उठवत आहेत। इतकी दहशत जर बीडसारख्या जिल्ह्यात तयार झाली असेल तर ही दहशत मोडून काढायलाच पाहिजे। मात्र याचं निमित्त करून पुन्हा समाजात दरी निर्माण होऊ नये ही सामान्यातल्या सामान्य लोकांची अपेक्षा आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण सभागृहात केलं ते बारकाईनं ऐकलं तर समाजात फूट पाडणं, समाजामध्ये अराजकता कशी पसरेल, यासाठी कशा पद्धतीनं कारवाया केल्या जातात, यासाठी कशी यंत्रणा ॲक्टिव्ह असते, खांद्यांचा वापर कसा होत असतो, याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती ही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे। याचा गांभीर्यानं विचार होण्याची आवश्यकता आहे, कारण एखादी अनावधानानं घडलेली चूक ही सबंध समाजासाठी घातक ठरू शकते आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम, वाईट परिणाम हे सगळ्या समाजाला भोगावे लागत असतात। आणि महाराष्ट्रात याचा अनुभव हे जास्त करून मराठवाड्यानंच घेतलेला आहे। यावेळी राज्यात महायुतीला जे एवढं भरघोस असं मताधिक्य मिळालं त्याचं कारण काय आहे, तर राज्यातला हिंदू एकवटला एक झाला, त्यामुळंच महायुतीचं सरकार हे सत्तेत आलेलं आहे। एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे हे जे नारे निवडणुकीच्या आधी देण्यात आलेले होते त्याचा परिणाम इतका झाला की हिंदू समाज हा जागा झाला। हिंदू समाजाची एकजूट काय आहे ती या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनं भारत देशाला दाखवून दिलेली आहे, जगाला दाखवून दिलेली आहे। कारण त्याच्या आधी काही महिन्यापूर्वी झालेल्या ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये मतदान कशा पद्धतीनं झालं तर आपण बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल। विशिष्ट समाजानं एकत्र येऊन एक गठ्ठा मतदान कशा पद्धतीनं केलेलं होतं। कट्टरपंथी नेत्यांनी वोट जिहादचा नारा जाहीरपणानं दिलेला होता सभांमधून। विधानसभा निवडणुकीपूर्वी तर फतव्यांचे व्हिडिओ हे सुद्धा व्हायरल झालेले होते। या सगळ्याच्या विरोधामध्ये हिंदू समाज एक करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एकूणच महायुतीतले सर्व पक्ष यांना यश आलं। समाजामध्ये फूट पाडण्यासाठी काही शक्ती कामाला लागलेल्या आहेत, त्यांना काही करून समाजामध्ये फूट पडली पाहिजे। समाज एकसंध राहता कामा नये हे हवंच आहे। मग त्यासाठी कुठल्याही विषयाचं निमित्त करतील, कशाही पद्धतीनं वातावरण निर्माण करतील हे सांगता येत नाही। मात्र त्यांना तो उद्देश त्यांचा साध्य करायचा आहे। त्यासाठीच सबंध समाजानं अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, कारण या सगळ्या शक्तीचं, या मनोवृत्तीच्या लोकांचं हेच काम आहे। सध्या समाज माध्यमांवर ॲक्टिव्ह असणाऱ्या अशा पद्धतीच्या लोकांची काही कमी नाही,
काहीही मजकूर लिहायचा आणि विद्वेष पसरवण्यामध्ये हे लोक गुंतलेले आहेत. त्यांच्या या सगळ्या प्रकाराला सर्वसामान्य नागरिकांनी बळी पडता कामा नये. बीडमध्ये जे घडलं ते अत्यंत विदारक आणि शब्दात न सांगण्यासारखा हा सगळा प्रकार आहे. कुणाच्याही मनामध्ये राग निर्माण होईल असाच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे. आज त्यांचं कुटुंब त्यांच्या जाण्यामुळं पोरकं झालेलं आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय हा मिळालाच पाहिजे, यामध्ये काही दुमत असायचं कारण नाही. आणि राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चित या प्रकरणामध्ये न्याय देतील, योग्य ती कारवाई मग ती कुणाचाही मुलायजा न ठेवता करतील अशी अपेक्षा आहे. उद्या ते काय भूमिका मांडणार याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. घटना भले बीड जिल्ह्यातली आहे, परंतु या घटनेची चर्चा ही गेल्या काही दिवसात राज्यभर झालेली आहे. सरकार कुठलंही असलं तरी, कुठलंही शासन असलं तरी समाजामध्ये घडणारे गुन्हे हे रोखता येत नाहीत. गुन्हे हे घडतच असतात. गुन्हेगारी प्रवृत्ती ही समाजामध्ये असतेच. मात्र गुन्हा घडल्यानंतर ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे अशा आरोपींना कठोरातलं कठोर शासन हे झालं पाहिजे, ही भूमिका सरकारची असायला हवी. आणि देवेंद्र फडणवीस सरकारची इनिंग ही आत्ता तर सुरू झालेली आहे. हे प्रकरण फडणवीस सरकार खणून काढतील अशी अपेक्षा आहे आणि या माध्यमातून संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल. हे होत असताना समाज एकसंध राहिला पाहिजे, याची काळजी सर्वच समाजानं, समाजातल्या प्रत्येक घटकानं घेण्याची आवश्यकता आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर द्या. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.